नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्षयोद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की खडकी आणि टाकळगाव ही ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि खडकीचे हे रहिवासी आहेत, दिव्यांग आहेत आणि ग्रामपंचायतने त्यांना डावलून घरकुलाचा आत्तापर्यंत लाभ दिलेला नाही आणि त्यांनी आज गट विकास अधिकारी बिगुल साहेब यांना लेखी निवेदन दिलेलं आहे. नेमकं त्यांना कशामुळं घरकुलाचा लाभ दिला नाही, दिव्यांग आहेत, त्यांच्यावर कशा प्रकारे ग्रामपंचायतने अन्याय केला ते सविस्तरपणे आपल्याला ठिकाणी माहिती देणार आहेत. तुमचं नाव सांगा अगोदर. माझं नाव मुक्तीराम शिवाजी उघडे, राहणार खडकी, तालुका गेवरा, जिल्हा बीड. बरं, तुम्ही आज गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले, तक्रार अर्ज दाखल केलेला आहे, नेमकं काय कारण आहे तुमचं? कारण असं आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या योजनेतून मला घरकुल आम्ही फाईल भरली. सर्व फाईल आमची कुठं मुंबईला गेली म्हणली, वापस मागून आल्यावर त्या 12 नावं होते आणि त्यातून 10 नावं आलेले आहेत आणि 2 नावं वगळत गेले. कारण की गोरगरिबाचं सारखं गेवराला येणं, मुंबईला जाणं, कुठल्या पुढाऱ्याकडे जाणं होत नसतं. ह्याच्यामुळं आम्ही वंचित राहायला लागलो. तर मला असं म्हणणं आहे की ग्रामसेवक असू, तुमचे उच्च अधिकारी असू, BDO साहेब असू, त्यांनी आमची ही तक्रार कळकळी घ्यावा आणि इथून पुढं की ज्यांना 2-2 घरकुल आहेत, म्हणजे ज्या 2 मजली बिल्डिंग आहेत त्यांना एका घरात 3-3 घरकुल आहेत आणि आमचं शिडीचं पत्र आहे, समोरून नाली जाती, कधी त्या नालीला पावडर नाही. कारण की आम्ही गोरगरीब सर्वसामान्यातले लोक आहेत, आमच्याकडून पैसा येण्या जाण्याचा नाही, त्या अधिकाऱ्याला पैसा लागतो. ह्यांनी एक वीट बी बांधली नाही तरी आत्तापर्यंत 40 घरकुलाचे हप्ते झाले तर आणि आम्हाला म्हणतात पैसे द्या. आता आमच्याकडून कोण पैसे आहेत? गेवराला ज्या माणसाला याला पैसे नाहीत ते त्यांना कोण 1000-2000 रुपये देणार आहे? म्हणजे हे मग राजकीय खेळी आहेत का? ह्यांचं तुम्हाला सांगतो मतापुरताच वापर करायचा आहे आम्हाला, आमचा सर्वसामान्याचा, हे मला काही सांगता येत नाही. बरं, तुम्ही 12 अहिल्यादेवी होळकरच्या योजनेमधून 12 घरकुलासाठी फाईल दाखल केली होती. 2 घरकुलं कशामुळे बाद करण्यात आले? त्या घरकुलाचा विषय असा झाला की त्यांचं म्हणणं असं आलं की हे अधिकाऱ्यांनी तुमचे घरकुल तिथपर्यंत 12 होते आणि 2 घरकुल कुणीतरी राजकीय त्याचा वापर केला आणि ते माणूस नको आहे या योजनेत, त्याला 10-5 रुपये जर भेटले तर तो माणूस मोठा होईल, अगर त्याचं उदरनिर्वाह होईल. की त्यांना मला 2 मुलं, 1 मुलगी आहे. कारण की मी शेतकरी माणूस आहे, मला पायाने काम होत नाही, मी सारखं कोणत्या लढ्यात झगडत असतो. कोणती गोष्ट असली तर मी तिथं सामान्य दिंडी आली तर तिथं उभं राहत असतो. कारण की मला त्या चळवळी थोडी जागा आहे, त्यामुळे भाडा बोलतो हे माणूस, ह्याच्या संदर्भात त्याच्यामुळं माझं कट करतात ना. तुम्ही आता अपंग आहेत एका पायाने, तुम्हाला ग्रामपंचायतचा 5% निधी भेटला आहे का आतापर्यंत? 5% कायला, 1%सुद्धा कधी भेटला नाही. 35 वर्ष माझं वय, आज 1%सुद्धा मला कुठं निधी नाही अपंगाचा आणि कुठले फाईलसुद्धा नाही. माझ्या खिशात तुम्हाला सांगतो माझं अपंगाचं सर्टिफिकेट आहे, माझं ते ऑनलाईनसुद्धा होऊन देणार ते. मी तक्रार केली बरेच वेळेस, मी कार्यकर्त्याला आबाला सांगितलं, अगर तिथं दवाखान्यात डॉक्टरला बोललो, पण माझा ही कुठं काहीच आतापर्यंत लागला नाही निर्णय. त्याच्यामुळं माझं घरकुल रद्द गेलेलं आहे. तुमच्या नावावर PTR नाही का, म्हणून घरकुल रद्द होतं आहे का? माझ्या नावावर PTR आहे, माझ्या वडिलाचा PTR. आता वडिला कुणाच माझ्याकडे येणार ना, माझा PTR क्लिअर आहे सर. ज्याला सहमत जागा आहे ती ग्रामपंचायतीची, तिथं त्यांनी घरं बांधून त्यांना 2-2 मजली बिल्डिंग आहेत. तिथं एका काळ्या 4-5 महिन्यापूर्वी एका व्यक्तीने गावातल्या ती सरण जाग्यात शाळा, अंगणवाडी शाळा आली ती, एक तलाठी कार्यालय आलं तर त्यांनी त्यांना लय मोठी लोकांच्या सह्या घेऊन ते म्हणले इथं या सण जागा होत नसतंय, तुम्ही जिथं करा तिथं करा, त्यांनासुद्धा नाकारलं त्यांनी. आणि गोरगरीब हे पुढं होत नाहीत, कुणी कुणाला असं दाबीत येत अंधारात, त्यामुळं आमचं काही कुणी ऐकत नाही. त्यासाठी आम्ही तुमची मदत मागायला आलो. बरं, खडकी हे गावामध्ये जास्त अतिक्रमणाचा विषय दिसतोय, याविषयी आपलं काय मत आहे? अतिक्रमणाचा विषय असा आहे की ग्रामपंचायत मतदान मागून घेतात, नेंबर निवडीत आहेत, पण एकच ग्रामपंचायतचा मालक होतो तो सरपंच होत नाही, त्याचे पुढारी त्याच्या ग्रामपंचायत मालक होते. हे मुद्दा आहे. बरं, काय आपला प्रशासनाला काय आपला म्हणजे अखेरचा काय इशारा असणार आहे आता? आमचा अखेरचा हेच निरोप आहे की आम्ही जर आमचं हे मागण्या पूर्ण नाही केल्यानंतर मुक्तीराम शिवाजी उघडे हे इथं मी आत्मदहन करू शकतो, मी विष पिऊ शकतो इथं. कारण की मी खूप कंटाळलो आहे या गोष्टीला.
कारण की लय संघर्ष केलेला आहे मी. तर माझं जर हे त्यांचं म्हणणं मान्य नाही केलं का, मी सरळ व्हिडिओ अधिकाऱ्याला सांगू शकतो, खाल्ल्या ग्रामसेवकला सांगू शकतो, तुम्ही उद्यापासून माझ्या ह्या निवेदनाला मान द्या. आतापर्यंत किती वेळेस तुम्ही प्रयत्न केला होता घरकुल भेटावं म्हणून? मी 5 वेळेस आपला शिपाई असतो ग्रामपंचायतचा, ते एक वेळेस तर सरपंचाने माझे 9,000 रुपये खाल्ले. माझ्या पत्नीने शेतात अक्षरशः 300 रुपये 200 रुपये रोजाने काम केलेले पैसे त्या माणसाने खाल्ल्याबद्दल की माझं म्हणलं इथं तुझं गेलं काम, तिथं ती फाईल तिथं गेली, त्या अधिकाऱ्याला दिली, माझं कुठलं त्याची 5 वर्ष सत्ता संपली, माझं कुठलं काम नाही झालं. तुमचं काय नाव आहे? माझं नाव हनुमान रामकिशन काळे, राहणार कुठे तुम्ही? खडकी. बरं. तुम्ही बी लेखी अर्ज दिला गट विकास अधिकाऱ्याला, तुमचं बी काय काम आहे असं? हेच घरकुलचे माझ्या बापाच्या पिढीत नाही मिळलं, माझ्या पिढीत नाही मिळलं, बरं. द्यायला पाहिजे ना आम्हाला काहीतरी. त्यासाठी आम्ही कागद दिले, केला तुम्ही पाठपुरावा केला घरकुल भेटावं म्हणून? कागद बाकी दिलेले आहेत मी. मीच कागदपत्र पूर्ण दिले हे मग तर आमकडे कागद सगळं पूर्ण दिलेले आहेत, हां. ते गायब केले आमच्या दोघा जणांचे. काय म्हणते सरपंच काय म्हणतात गावातले? सरपंचाने आमची कधी गाठत नसते. बरं आम्ही आमच्या कामात, सरपंच काय आमचं काम काहीच करत नाहीत. बरं. मग आता काय इशारा तुमचा आता? काय नाही, आम्हाला घरकुल मिळावं, दुसरं काय इशारा आमचा. बरं. आमच्या आम्हाला घरकुल मिळावं. जागा आहे गावामध्ये, PTR वगैरे आहे? PTR आहे आपल्याकडं. बरं. PTR आपल्याकडं मसले मोठा आहे. बरं. 1576चा 3076चा PTR आहे आपल्याकडं. बरं. त्या जागेचे फोटो काढून लोक आणि त्याच्यावर आपल्या घराचे फोटो काढून लोक ऐका, ते त्यांना थोडं बोलता येत नाही. आता ते अगदी दामान पडत. मी आपलं 5वी 6वी शिकलेलं आहे, पण त्यांच्या घराचे फोटो काढतात लोक त्या पत्र्याची, ज्यांना घरकुल भेटेल हप्त्यासाठी त्यांच्या घराचा फोटो काढतात आणि इकडं अधिकाऱ्याला दाखवतात का की त्यांचं बिल पडावा. मग हे अधिकाऱ्यांनी यावं ना तिथं की इटावर इट मांडली का नाही मांडली. मग सर्वसामान्यांना हे लाभ आहे तुमचा. म्हणजे हे कशामुळं करतात तुम्ही की तुम्ही फक्त राजकारणापोटी चाललेलं आहे, हे षडयंत्र आहे. हे मला हे म्हणायचं आहे आम्हाला नाही. तर आपण प्रत्यक्षात पाहिलं आहे खडकी आणि टाकळगाव ही ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि या गावचे इतर रहिवासी आहेत, दिव्यांग आहेत, एका पायाने अपंग आहेत. मात्र अद्याप त्यांना कोणत्याही शासनाचा आत्तापर्यंत त्यांना लाभ भेटला नाही. घरकुलसाठी त्यांनी कमीत कमी 5 ते 6 वेळेस फाईल दाखल केलेली आहे. मात्र त्यांचं घरकुलीच्या यादीमधून देखील नाव वगळण्यात आलेलं आहे आणि ग्रामपंचायतला जो शासनाचा आदेश असताना देखील 5% निधी वाटप करण्याचा अधिकार असताना देखील त्यांना अद्याप आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचा निधी वाटप झालेला नाही. यामुळे त्यांनी घरकुलासाठी आता गटविकास अधिकारी बिगुल साहेब यांना लेखी निवेदन दिलेलं आहे आणि जर ह्या 15 दिवसामध्ये त्यांचा जर घरकुलाचा प्रश्न मार्गी जर नाहीच लागला तर ते येणाऱ्या 15 दिवसामध्ये पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहेत. गावामध्ये अत्यंत त्यांची अशी बिकट परिस्थिती आहे. स्वतःच्या नावावर PTR आहे. अनेक वेळा घरकुल भेटावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले आहेत. अपंग आहेत, एका पायाने कोणत्याही प्रकारचं त्यांना मोलमजुरी कष्टाचं काम करता येत नसल्यामुळे त्यांनी अनेक वेळा शासनाकडे घरकुलाचा लाभ मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र गावातील राजकारणामुळे त्यांची फाईल घायल करण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. जवळपास त्यांनी 5 ते 6 वेळेस अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फाईली दाखल केल्यात. मात्र फाईल दाखल केल्यानंतरसुद्धा घायल होत आहे. याच्यामुळे त्याने आज या जीवा कंटाळून BDOची भेट घेऊन लेखी निवेदन दिलेलं आहे आणि 15 दिवसात जर प्रश्न मार्गी नाहीच लागला तर 15 दिवसानंतर ते पंचायत समिती या ठिकाणी येऊन आत्मदहन करणार आहेत. मी मुख्य संपादक हुंबरे बाप्पू साहेब, धन्यवाद.